नमस्कार मित्रांनो, मी वैद्य ऋषिकेश फडतरे आपणासमोर आज विषय मांडतोय. म्हणजे आज अशा गोष्टीबद्दल आपण माहिती घेणार आहोत जी खूप जास्त कॉमन आहे. जर तुमच्या पण डोळ्यातून सारखं पाणी येत असेल किंवा सारखं लाल होत असतील किंवा काय होत असेल तर डोळ्यामधून पाणी येण्याची कारणं काय आणि ते कारण होत असेल तर काय उपाय केले पाहिजेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्हालाही तुमच्या जिभेचा कलर बघून तुम्हाला कोणते आजार होऊ शकतात किंवा तुमची कंडिशन काय, म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर पहिल्यांदा काय म्हणतो आपल्याला, आ कर, जीभ दाखव. तर जीभ बघून म्हणजे टंग बघून त्याला काय समजते ते सगळं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. म्हणजे कसं, लाल जिभेचा अर्थ काय, पिवळ्या जिभेचा अर्थ काय, पांढऱ्या किंवा निळसर जिभेचा अर्थ काय, हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. जर तुम्हाला ते आवडत असेल, बघू वाटत असेल तर कालचा व्हिडिओ नक्की बघा. तर आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे मित्रांनो आपला कोणता, डोळ्यांमध्ये पाणी येणे. सतत डोळ्यांमध्ये पाणी येते का तुमच्या, पण डोळे दुखतात का, जळजळ होते का डोळ्यांमध्ये, आणि लोकांना वाटते हे काही मोठे नाही, म्हणजे डोळ्यामधनं पाणी येणं, जळजळ करणं, दुखणं, हे लोकांना काय वाटतं एवढं काही मोठं कारण नाही ह्यात. पण माहिती का, डोळ्यांमध्ये पाणी येणं हे अनेक आजारांचा पहिला सिग्नल असू शकतो. म्हणजे खूप जास्त आजारांचा पूर्वसंकेत हा असू शकतो. डोळ्यांमध्ये पाणी येण्याची प्रमुख 6 कारणे कोणती, तर जाणून घ्यावा मित्रांनो. तत्पूर्वी मी आहे ऋषिकेश फडतरे, वैद्य, BAMS फायनल इयरला आहे. जर तुम्हालाही आयुर्वेदाबद्दल किंवा डॉक्टरकी म्हणजे मेडिसिनबद्दल, औषधांबद्दल किंवा कोणत्या कंडिशनमुळे काय होतं हे जर जाणून घेण्याचं असेल तर कृपया मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जर तुम्हाला हे सगळं कळलं, म्हणजे काल मी सांगितलं जिभेवरच्या कलरवरून माहिती कळेल. समजा तुमच्या घरात एकट्याने हा व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला जर जिभेवरून माहिती कळायला लागली मित्रांनो, तर तुम्ही सगळ्या घरच्यांचं निरीक्षण करू शकता ना, त्यांची जिभेवरून त्यांचं कंडिशन काय आहे. तुम्ही तुमच्या मित्रांचं, आई वडिलांचं, बहीण भावाचं, बायकोचं किंवा शेजारच्यांचंही करू शकता. जर तुम्हाला याच्यातून कळलं, ह्या व्हिडिओ म्हणजे जिभेच्या कलरवरून काय कळलं तर तुम्ही काहीही करू शकता. असं मित्रांनो कोणतं कंडिशन आहे कळते, तुम्हाला कधी दवाखान्यात जाता येईल हे सुद्धा कळतं. तर आता आजचा व्हिडिओ आपण काय, डोळ्यांमध्ये पाणी येण्याची मुख्य 6 कारणं आपण जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया. पहिलं काय, जास्त कफ असला, म्हणजे कफदोष असला तर डोळ्यातून पाणी येऊ शकतं. कशामुळे येऊ शकतं, कारण सर्दीमुळे येऊ शकतं किंवा कफमुळे येऊ शकतं किंवा सायनसमुळं. हे पहिलं कारण काय, जास्त कफ. आता जास्त कफ कधी असतं, सर्दी असल्यावर असतं, कफ असल्यावर असतं, सायनस असल्यावर असतं. जास्त थंड पदार्थ खाल्ले तरी पण कफ होतं, किंवा जास्त तेलकट खाल्लं किंवा दुधाचे जास्त पदार्थ खाल्ले तरी पण होऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांची नलिका ब्लॉक होऊ शकते आणि त्याच्यामुळे डोळ्यातून पाणी येऊ शकतं. तर ह्याच्यासाठी असं होत असेल, तुमच्या सर्दीमुळे, कफ वाढल्यामुळे जर डोळ्यातून सतत पाणी येत असेल तर तुम्हाला उपाय केले पाहिजे. तुम्ही गरम पाणी पिलं पाहिजे, खूप पण जास्त प्यायचं नाही. 1 ग्लास कोमट पाणी पिया तुम्ही. परत आले आणि मध खा. आलं आणि मध कसं खायचं, आता आल्याचा हे करू शकता तुम्ही, चहा बनवून पिऊ शकता, मध खाऊ शकता, हे तुम्ही खाऊ शकता किंवा कोमट पाण्यात हे टाकून खाल्लं तरी चालेल. परत वाफ घेतली पाहिजे आपण. कशाची वाफ, गरम पाण्याची, कोमट पाण्याची डायरेक्ट वाफ घेऊ शकता डायरेक्ट तुम्ही, एवढं करा. आता दुसरं कारण काय डोळ्यातून पाणी येण्याचं मंडळी, दुसरं कारण म्हणजे ॲलर्जी म्हणजे काय, एखाद्या सबस्टन्सपासून. कशाला, काय जणांना धुळीची ॲलर्जी असते, काय जणांना काकडीची, गाजराची, मुळाची, कशाचीही ॲलर्जी असू शकते मित्रांनो. फक्त आपल्याला ॲलर्जी कशाची ती ओळखता आली पाहिजे. आता ॲलर्जी असल्यामुळे काय होतं, डोळे पाणी सोडतात. हे काय, डोळे का पाणी सोडतात, ही शरीराचं संरक्षणात्मक प्रतिसाद आहे. म्हणजे समजा जर एखाद्याला शेंगदाण्याची ॲलर्जी आहे, त्याने शेंगदाणे खाल्ले तर डोळ्यातून आपोआप पाणी येणार, कारण हे ॲलर्जीचं लक्षण आहे. डोळे काय करतात, त्याचं रक्षण करायचं आपल्याला शरीराचं, म्हणून ते जे शरीरात गेले ते बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात. मग हे सेन्सिटिव्ह असतात डोळे, त्याच्यामुळे बाहेर येतात. ह्याच्यासाठी उपाय काय आहे, ॲलर्जी झाल्यानंतर डोळ्यातून पाणी येत असेल तुमच्या, तर घराची स्वच्छ हवामध्येच राहा तुम्ही, स्वच्छ हवेमध्ये राहा. परत काय करायचं, अजून बाहेरून आल्यानंतर डोळे धुवा. पण कसं धुवायचं, जास्त घासायचं का नाही. जर तुम्ही डोळे जास्त घासले तर आतून पडदा असतो डोळ्याचा, त्या पडद्यालाही इजा होऊ शकते. जास्त असं दाबून डोळे घासायचे नाहीत अजिबात. तुम्ही हे करून बघा. जर ॲलर्जी असेल तर हे असं होतं. नंतर तुम्हाला काय सांगतो मंडळी, अजून कशाने ॲलर्जी होते तर वेगवेगळ्या कारणांमुळे असते.
तिसरं कारण म्हणजे काय, जास्त मोबाईल किंवा जास्त स्क्रीनचा वापर केला तर ह्याच्यामुळे काय होतं, मोबाईल लॅपटॉपवर जास्त वापर केला तर पापडी कमी लपकवते, म्हणजे असं होत नाही आता मी लपकवतोय, म्हणजे मी आता माहीत नाही बरं का मला ते, तुम्ही सुद्धा निरीक्षण करू शकता माझ्या डोळ्याचं, एवढं व्हिडिओ रेकॉर्ड करताना मी किती वेळा पापणी लपकवली काय तुम्ही सांगा, हे माझं नॉर्मल आहे का खूप जास्त वेळा पापणी लपकवली मी, हे तुम्ही कमेंट करून नक्कीच जास्त सांगा. तर ह्याच्यासाठी उपाय काय आहे, डोळे स्क्रीनचा हे केल्यानंतर 20-20-20चा रूल, म्हणजे 20-20-20 3 वेळा 20-20 म्हणजे काय, दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट असलेल्या वस्तूकडे बघायचं. कसं सांगितलं मी, दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट असलेल्या वस्तूकडे बघायचं. म्हणजे आता मी इथं स्क्रीनमध्ये बघतोय, आता हे 20 मिनिटं झाले तर मी 20 सेकंदासाठी आता इकडे 20 सेकंदासाठी इकडे बघतो, 20 सेकंदासाठी इकडे बघितलं, किती 20 फूट अंतरावर बघायचं. म्हणजे ह्याच्यामुळे काय होणार, डोळ्यांना आराम भेटणार, डोळ्यांच्या स्नायूंना आराम भेटणार, ह्याच्यामुळे खूप सारा बदल होतो, म्हणजे डोळ्यातून कमी पाणी यायला मदत होते. जर तुम्हाला मोबाईलच्या किंवा स्क्रीनच्या ह्याच्या जास्त वापरामुळे जर डोळ्यातून पाणी येत असेल तर तुम्ही असं करू शकता. हे सगळं बघून झालं 20 फूटच्या वस्तूवरती, तर डबल तुम्ही मोबाईलमध्ये बघू शकता. तुम्ही अजून दुसरं काय, शांत झोप घेतली पाहिजे. जर मोबाईल स्क्रीनचं हे असेल तर झोप नीट झाली पाहिजे आणि डोळ्यांचा व्यायाम करा. तर डोळ्यांचा व्यायाम कसं करायचा, यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणार आहे, तत्पूर्वी थोडक्यात सांगतो डोळ्यांचा व्यायाम कसा करा. थोडक्यात पापणी उघड झाप करणे, डोळे असं फिरवणे, नॉर्मल असं हात रब करणे, एकमेकांवर घासायचं आणि डोळ्यांवर शांत अलगद हळूवारपणे लावायचं, मेडिटेशन केलं पाहिजे. आता चौथं कारण काय, डोळ्यांच्या कमजोरीचं चौथं कारण म्हणजे आहे काय, विटॅमिन B12ची कमतरता किंवा विटॅमिन Aची कमतरता किंवा डोळ्याचे जे स्नायू आहेत, मसल्स आहेत, त्यांची कमजोरी, ह्याच्यामुळे काय होतं, डोळ्यातून पाणी येऊ शकतं. तर याच्यावरती उपाय काय मंडळी, तुम्ही गाजर खाल्लं पाहिजे, आवळा खाल्ला पाहिजे, बदाम खाल्लं पाहिजे, पालक खाल्लं पाहिजे. ह्या म्हणजे असे घटक आहेत जे डोळ्यातून पाणी येण्याला थांबवतात जागेला. आता तुमचं पाचवं कारण काय आहे ह्याचं, डोळ्यातून पाणी यायचं, संसर्ग म्हणजे इन्फेक्शन. खूप वेळा म्हणतो कंजक्टिव्हायटिस म्हणजे काय, इन्फ्लमेशन ऑफ आय. इन्फ्लमेशन ऑफ आय म्हणजे काय, इन्फेक्शन झालं, डोळ्याचं इन्फेक्शन झालं. ह्याच्यामध्ये काय होतं, डोळे लाल होतात, डोळ्याला खाज येते, चिकट पदार्थ डोळ्यातून बाहेर येतो. कधी चिकट पदार्थ बाहेर येतो, शक्यतो सकाळीच येतो, झोपेतून उठल्यावर खूप जास्त येतो. थोडा येणं हे नॉर्मल आहे, पण खूप जास्त येत असेल, सारखं येत असेल तर हा एक गंभीर आजार आहे, म्हणजे गंभीर लक्षण आहे. हा आजार पसरू शकतो, हे तुम्ही लक्षात घ्या. ह्याच्यासाठी काय उपाय काय आहेत, डोळ्यांचे वेगळे टॉवेल वापरा, डोळ्यांसाठी वेगळा रुमाल ठेवा किंवा टॉवेल वेगळा वापरा. त्रिफळा पाणी, आम्लकी, हरितकी, विभितकी हे रात्री भिजवायचं पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये आणि पियायचं. आता अजून तिसरा उपाय काय, हात स्वच्छ ठेवणे. आता तुम्ही सारखं डोळ्याला हात लावत असाल तर हात स्वच्छ ठेवा, म्हणजे हातामुळे सुद्धा इन्फेक्शन जाऊ शकतं. आता डोळ्यांची नलिका ब्लॉक होणे हे सुद्धा एक कारण आहे डोळ्यातून पाणी यायचं. तर आपण 6वं कारण काय बघतो, डोळ्यांची नलिका ब्लॉक होणे. हळूहळू पाणी सतत येतं, हळूहळू येतं पण सतत येतं, कंटिन्यू येतं, थोडं थोडं येतं पण सारखं येत राहतं. आणि हे कसं असू शकतं, एका पण डोळ्यात येऊ शकतं, दोन्ही पण डोळ्यात पाणी येऊ शकतं. तर ह्याच्यासाठी उपाय काय करू शकतो तुम्ही, कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये रुमाल बनवायचा आणि ते डोळ्यांवर असा ठेवायचं झाकून, असं पट्टी बनवून ते थोडं वेळ, म्हणजे काय होईल, डोळ्यांना आराम भेटेल. हलका मसाज करा डोळ्यांना, असं हळूहळू अलगद हलका मसाज करा डोळ्यांना. वेळेवर डॉक्टरांकडे जा. आता कोणत्या डॉक्टरांकडे, डोळ्याच्या डॉक्टर म्हणजे डोळ्याच्या डॉक्टरांकडे जायचं, वेळेवर नेत्रतज्ञांकडे जा. आयुर्वेदिक आता घरगुती उपाय मी काय सांगत आहे तुम्हाला, ते तुम्ही केलं पाहिजे जर डोळे चांगले ठेवायचे असतील तर. तर पहिला आहे काय, त्रिफळा पाणी काय करायचं, रात्री भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवा. आता पिलं तरी चालते किंवा रात्री ते भिजवायचं त्रिफळा पाणी आणि सकाळी उठून ते पिलेलं खूप चांगलं आहे. परत गुलाबजल टाकलं पाहिजे, पण तुम्हाला जर वाटत असेल डोळ्यात गुलाबजल टाकणं योग्य नाही तर अजिबात टाकू नका. मीही सांगत नाही टाकू नका, पण आपल्या शास्त्रामध्ये टाकलेलं चांगलं आहे. परत अजून काय सांगतो म्हणजे मी तुम्हाला, परत उपाय काय करू शकता, आवळ्याचा रस किंवा मध डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो. ह्याचा उपयोग कसा करायचा मंडळी, तर हे जे घेतले ना तुम्ही ते डोळ्याच्या साईडला लावू शकता, तुम्ही डोळ्यात जाऊ देऊ नका. कोमट कापडाची पट्टी लावा डोळ्यावरती, ह्याच्यामुळे ब्लॉकिंग होतं, रक्त हे कमी येतं, डोळ्यातून पाणी कमी येतं. आता काय करू नये, स्वतःचा ड्रॉप स्वतः घेऊ नये, कोणता पण ड्रॉप घेतला आणि डोळ्यात टाकू नका.
घाण हाताने डोळे चोळू नका, घाण हात असल्या म्हणून हात स्वच्छ ठेवायला लावले तुम्हाला. सतत मोबाईल किंवा टी व्ही बघू नका, थोडा आराम करा किंवा जर करावंच लागत असेल तर 20-20-20चा रूल वापरा. रात्री जागरण टाळा, रात्री जागू नका. आता कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा, तर 3-4 दिवसात बरे नाही झालं, सारखं 3-4 दिवस झाले डोळ्यातून पाणी येते, तर तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. जर खूप जास्त डोळे दुखत आहेत तर लगेच डॉक्टरांकडे जावा. लालसरपणा म्हणजे डोळे जे लाल होत आहेत, इन्फेक्शन होत आहे, कंजक्टिव्हायटिस आहे, ह्याच्यामध्ये जर लालसरपणा वाढत आहे, कमी होईना गेलं काय उपाय करून, तर लगेच डॉक्टरांकडे जावा. 2-3 दिवसात. एकच डोळा जास्त त्रास देतो म्हणजे एकच डोळा जास्त दुखतोय, त्रास देतोय, मग तुम्ही लगेच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. आता डॉक्टरांकडे जावा. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात काय सांगितलं म्हणजे कन्क्लुजन या व्हिडिओचं काय सांगतो, डोळ्यात पाणी म्हणजे कमकुवतता नाही, ते डोळ्याचा कोणता आजार नाही, म्हणजे डोळे तुमचे कमजोर आहेत, डोळ्यांचा काय अडचण आहे असा अजिबात नाही. तो फक्त शरीराचा एक इशारा आहे. कसला इशारा आहे, जर आपल्याला तुम्हाला कोणता आजार व्हायचा असेल तर ते होऊ नये किंवा त्याच्या व्हायच्या अगोदरच त्याला ठीक होऊच नाही दिला पाहिजे शरीराला, हे एक शरीराचा इशारा आहे. वेळेवर उपाय केल्यास शस्त्रक्रिया टाळता येते. जर तुम्ही वेळेवर उपाय नाही केले तर तुम्हाला शस्त्रक्रिया करावी लागणार आहे मंडळी. डोळे आहेत तर जग आहे मित्रांनो. ह्या डोळ्याने अजून किती काय काय बघायचं आहे तुम्ही ठरवा, काय बघायचं आहे ते तुम्ही ठरवा. जर तुम्हाला हेल्दी, आनंदी, आरोग्य राहायचं असेल तर तुम्हाला डोळे नीट पाहिजेत. ह्या जगात जर जास्त जगला आणि डोळेच नसतील तर काय उपयोग आहे का? नाही. आपल्याला जास्त जगायचं पण आणि ह्या सुंदर जगाला बघायचं पण आणि आपल्या ह्या जगाला सुंदर बनवायचं पण मित्रांनो. आपला महाराष्ट्र हा आता देशात प्रथम आहे, पण आपल्याला अजून पुढे घेऊन जायचं आहे. आयुर्वेदाला आपल्याला खूप पुढे न्यायचं आहे मंडळी. आयुर्वेद सबसे पहिले. धन्यवाद. आणि चॅनलला लाईक करा मंडळी, सबस्क्राईब करा.